सामाजिक वनीकरण उपविभागात जे मजूर काम करीत नाहीत त्या मजुरांचीच नावे अधिकाधिक वेतन काढून लाखो रुपये रकमेचा भ्रष्टाचार होत आहे. शासनाचे रकमेचे अतोनात नुकसान भ्रष्टाचारित अधिकारी कर्मचारी करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. मी अकबर पत्रकार याबाबत सामाजिक वनीकरण विभाग यांना माहिती अधिकार प्रपत्राद्वारे माहिती मागितली होती. दिनांक 16/1/24 पासून माहिती मागित आहे, परंतु त्यांनी मला कोणत्याही प्रकारची माहिती न देता माझी दिशाभूल असे मला वागणूक दिली व उडवाउडवीची उत्तरे दिली. मी अकोट बोर्डी रस्ता व अकोट ते देवरी रस्त्यावर त्यांचे वृक्ष लागवडीचे कामात पाहणी केली असता त्या ठिकाणी मला फक्त उपरोक्त रस्त्यावर 10-15 मजूर काम करताना दिसले. त्यांना मी विचारणा केली तेव्हा त्यांनी आम्ही ठेकेदाराच्या वतीने काम करीत असल्याचे सांगितले. ठेकेदारच आम्हाला मजुरी देत असल्याचे सांगितले. शासकीय नियमानुसार जॉब कार्ड धारकांकडूनच कामे करून घ्यावी व त्यांनाच रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याबाबत मी माहिती काढली असता वन विभाग कार्यालयातून प्रत्येक रस्त्यावर 50 ते 70 जॉब कार्ड धारकांचे नावे वेतन काढण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. जे मजूर कामच करीत नाही त्यांच्या नावाने पगार काढून शासनाचे अधिकारी तो पैसा स्वतः घेऊन 10-15 लोकांचे वेतन ठेकेदारास देतात. यावरून कमीत कमी दोन्ही रस्त्यावर 100 मजुरांचे वेतन दर दिवशी भ्रष्टाचारी अधिकारी गडप करीत असल्याचे दिसून येते. करिता यावर शासन स्तरावर योग्य पडताळणी होणे गरजेचे नाही का? मी यामध्ये वन विभागाचे खालून वरपर्यंत सर्व अधिकारी सामील आहेत का असे समजावे का? ब्युरो रिपोर्ट अकबर खान, पत्रकार, अकोट.